आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील पीरसाहेब बाबा यात्रेनिमित्त कुस्तीफड आयोजित करण्यात आलेला होता। यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान बीडसांगवी यात्रेनिमित्त कुस्ती प्रेमी हजर राहू लागले आहे। यावेळी दूध संघाचे चेअरमन संजय नाना गाढवे, देसूर सरपंच अशोक भवर, ग्रामसेवक चौधरी, महाराष्ट्र चॅम्पियन भगत फौजी, सोपान शिंदे, वस्ताद जालिंदर पोळके वस्ताद यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान सत्कार करण्यात आला। यावेळी नंदकिशोर करांडे, सरपंच बबनराव करांडे, माजी सरपंच संपत ढोबळे, विकास तात्या साळवे, सुभाष तात्या गणगे, सोमनाथ घुले, विठ्ठल नरवडे, कल्याण मोहळकर, बारकू ढोबळे, संजय डुकरे, संजय पाहुणे, दादासाहेब साळवे, विजय डुकरे, राजू करांडे, बजरंग करांडे, अनिल घुले, लहू करांडे, गोरख देवकर, नामदेव नरवडे, दत्तात्रय नरोडे, शहादेव चव्हाण, कृष्णा पांतावणे, रफिक शेख, संतोष करांडे पंच कमिटी परिश्रम घेतले। तेजवार्ता प्रतिनिधी विकास साळवे, बीड सांगवी। रमेश चव्हाण आलाय का? रमेश चव्हाण आखाड्यावरती चांगली पोरगडा पंच गणगे मुकादम पंच जर ऐका, चांगली पोर आखाड्यावरती, पण चांगल्या पोराला चांगल्याची कदर करा आणि चांगले गोष्ट लावा। पहिलवानांना विनंती, आपण समोर यायचं, पाठीमागे आपण दिसणारच नाही, समोर यायचं आहे, उभं राहायचं। आपण आपल्या शरीर यष्टीनुसार पंच अगदी पहिलवान आता गर्दी कमी झाली मग टाळ्या वाजवा, फक्त टाळ्या वाजवा। एवढं मत व्यक्तिमत्व आपल्या कुस्ती मैदानाला एवढं सोपं नसतं। पिढ्यांपार चालत आलेली पीरसाहेबाची यात्रा ही सुरुवातीला एकदा घोडा सजवला जातो आणि त्याला पाटीलांची मानकऱ्याची चादरी चढवल्या जातात, त्याच्यानंतर ग्रामपंचायतची चढवली जाते, त्याच्यानंतर सर्व गावकऱ्यांच्या चढवल्या जातात आणि इथून मिरवणूक निघती, ती गडीवर जाते। ढोल, लेझिम, बँड
पुन्हा DJ याच्या वाद्य मिरवणूक असते आणि एकदम व्यवस्थित पद्धतीने यात्रा झाली. हंगामा बी हा एकदम व्यवस्थित झाला. रात्री ऑर्केस्ट्रा झाला आणि अशा पद्धतीने ही यात्रा व्यवस्थित पार पडली. भाविकासाठी काय केलं सोय? काय आला भाविकासाठी सोय काय? पाणी सोय, पाण्याची सोय केली. इथं JRच्या गाड्या होत्या, पुन्हा बाकीच्या समज बिस्लरी हे ते सोय केलेली होती. बाकीचा खर्च शेवटची कुस्ती किती? शेवटची 11,000 रुपयाची शेवटची कुस्ती